या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत। बातमी आहे नायलॉन मांजा संदर्भातली। राज्यात बंदी असलेला नायलॉन मांजा येवला शहर पोलिसांनी पकडला। सुमारे 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। राज्यात सर्वत्र बंदी असलेला घातक नायलॉन मांजाबाबत येवला शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई करत शहरातील अमीनानगर भागातील अफसर अन्सार शेख यांच्याकडून 29 रीळ जप्त करण्यात आली। बाजारभावाप्रमाणे साधारण 14,500 रुपये किंमत असलेल्या पर्यावरण, मानवास, पशु पक्ष्यास घातक नायलॉन मांजा पकडल्याने त्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्याप्रमाणे कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती येवला शहर पोलीस PI गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसेच महाजन यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे याबाबत पाहूया। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते। त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क, अमीनानगर, येवला येथे राहणारे अफसर अन्सार शेख यांच्याकडे 29 मांजाचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत। त्याची किंमत साधारण 14,500 एवढी आहे। तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करत आहोत। पुढील तपास चालू आहे। सर्व येवला शहरवासियांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, त्यामुळे कोणालाही इजा, अपघात होऊ शकतात। सर्वांनी आपले संरक्षण करावे आणि नायलॉन मांजाचा वापर टाळावा।